नमस्कार, मी जगन वाघमारे, जनसागर नाईट मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण चांदेको या ठिकाणी आलेलो आहोत आणि चांदे या ठिकाणी येऊन जे आमचे मित्र शालिक दामोदर गंगावणे यांचे चिरंजीव प्रवीण शालिक गंगावणे यांनी जे गरीब परिस्थितीवर मात करून कशा प्रकारे अभ्यास केला व तीन चांगल्या पदाच्या त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, त्यामधून आपण त्यांना विचारून घेऊ की ज्या 3 पदाच्या नोकऱ्या तुम्हाला मिळाल्या आहेत, तर तुम्हाला कोणत्या प्रकारची किंवा कोणती नोकरी करण्याची तुमची इच्छा आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आपलं नाव काय? माझं नाव प्रवीण शालिकराव गंगावणे. तर आता माझी निवड आता सध्या म्हणजे आता उच्च प्राथमिक शिक्षण म्हणून निवड झालेली आहे. त्याच्या अगोदरही मी रेल्वे डिपार्टमेंटमध्ये NTPC म्हणजे NTPC RRB NTPC माझी निवड TC म्हणून झालेली आहे. तर आता आणि माझा MPSCचा रिझल्ट बाकी आहे, अजून क्लर्कचा रिझल्ट बाकी आहे. तर आता माझी निवड आता सध्या 3 पोस्टमध्ये झाली. तर आता ह्या 3तून मला निवडायचं सांगितलं तर TCचा जॉब प्रोफाईल बघितला तर तो मुंबई आणि गुजरात भागात पडतो. त्यामुळे इथं महाराष्ट्रापेक्षा म्हणजे समोरचं भविष्य बघितलं तर थोडं बाहेरच पडतंय. आणि मला अजून समोर शिक्षण क्षेत्राची जोडल्याची जावं असं मला वाटतं, इच्छितो आहे की कारण की आयुष्यभर माणूस शिक्षण क्षेत्रात पाहिजे. काही अपडेट स्वतःमध्ये परिवर्तन घडत जातं आहे. त्यामुळं शिक्षण क्षेत्राचं जोडलेलं एकच आहे की ते आपलं शिक्षक पेशा, की ते आपण आयुष्यभर तिथून विद्यार्थी म्हणून किंवा विद्यार्थ्यांना घडवत राहतो आणि स्वतःमध्ये बदल घडत जातो. आणि आता काही दिवसातच लागेल, आता क्लर्कचा रिझल्ट लागेल. तर माझी इच्छा शिक्षक म्हणूनच आहे करण्याची सध्या 3 पोस्टमधून. बरं, आपलं प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण कुठं झालेलं आहे? माझं प्राथमिक शिक्षण चांदेकोमध्ये झालेलं आहे. चांदेकोमध्ये 1ली ते 7वीपर्यंत इयत्तामध्ये मी इथं प्राथमिक माझं शिक्षण झालेलं आहे. इथं या प्राथमिक शिक्षणामध्ये मला चांगले शिक्षक लाभले. त्यांनी प्राथमिक आताची जी परिस्थिती म्हणतात ना मराठी माध्यमात, समजा की आता मराठीमध्ये इंग्लिश मिडियमचा आता थोडा ट्रेडिंग चालू झाला आहे. तर तरी पण त्यावेळेस नव्हतं यावेळेस असं, पण तरी मराठी माध्यमात त्या शिक्षकांना आम्हाला सक्षम केलं. इंग्रजीचं असं कुठं जास्त हे दडपण नाही आलं. त्या कौशल्य शिक्षणात त्याचं शिकवण्याचं कौशल्य चांगलं होतं. आणि माध्यमिक शिक्षण म्हटलं तर चांदेकोची शाळा विनायक विद्यालय 9वी 10वी तिथं झालेली माझी. तिथं पण चांगले शिक्षक वृंद भेटले आणि स्वतः चांगलं कुठंतरी घडण्याचं कुठंतरी आता माझं भाग्य लाभले. बरं, तुमचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण चांदेको या ठिकाणी झालेलं आहे. हो. पण तुम्ही ज्यावेळेस BSc आणि B.Ed करण्यासाठी मार्गदर्शन तुम्हाला कोणी केलं होतं? तर माझं BSc आता मी सायन्सला 11वी-12वीला भोकरदनलाच होतो. 11वी-12वीला आणि तर 12वी झाली. पण आता 12वीच्या नंतर समोर काय करायचं, तर मग वडिलाचं सजेशन होतं की BSc करून B.Ed करायचं म्हणजे शिक्षकापेक्षा. तर मी BScला ॲडमिशन घेतलं, पण B.Ed करू ना करू, कारण की बेरोजगारीचं, कारण की 2012-13च्या दरम्यानच भरती आलेली होती. त्यानंतर समोर शिक्षकामध्ये किती मोठा त्याच्यात अनिश्चितता होती की B.Ed केल्यानंतर आपल्याला रोजगार भेटेल का नाही भेटेल. त्यामुळं म्हटलं आता B.Ed करू ना करू. त्याच्यात माझं BSc झाल्यानंतर 1 वर्ष गेलं. तर माझं 1 वर्ष गॅप राहिला. मग म्हटलं चला आता प्लॅन B मध्ये आपल्याला कुठेतरी पाहिजे. स्पर्धा परीक्षा म्हटलं तर यश भेटेल का नाही भेटेल हे अनिश्चित क्षेत्र आहे. त्यामुळं म्हटलं आता प्लॅन B बघू. प्लॅन B म्हणून मी B.Ed निवडलं होतं. आणि माझं B.Ed झालं. त्या टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे सेंट्रलची, त्याच्यात माझं B.Ed झाल्यानंतरच लगेच ती आली. त्याच्यात मी चांगल्या मार्काने पासआउट झालो. असंच नाही की आता कॅटेगरीमधून पासआउट झालो, ओपनच्या कॅटेगरीमधून मी पासआउट झालो. आणि त्याच्यानंतरच आता ही शिक्षक अभियोग्यता परीक्षा झाली माझी. सेंट्रलची टीचर एलिजिबिलिटी टेस्ट झाल्यानंतरच याच्यात लगेच 2 महिन्याच्या नंतरच लगेच हे आले, डेट आली. आणि पेपर पण लवकरच झाला. आणि त्याच्या पेपर झाल्यानंतर मी चांगला अभ्यास केलेला होता पूर्वी, तर त्याच्यात मला चांगले मार्क आले आणि चांगल्या गुणांनी मी पासआउट झालो. आणि मला आता या शिक्षक भरतीमध्ये माझा स्वतःचा जिल्हा भेटला. ठीक आहे. मग BSc पदवी आणि B.Ed पदवी शिक्षण तुम्ही कोणत्या माध्यमातून घेतलेलं आहे? मी इंग्रजी, आता सायन्स म्हटलं तर इंग्रजी माध्यमात आहे. तर फक्त आता भाषाच असते, ती भाषाच आपल्याला आपल्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये भेटते. म्हणजे आपल्याला लँग्वेज म्हटलं तर एक इंग्रजी आणि दुसरी म्हटलं तर मराठी किंवा हिंदी.
निवडावं लागते. आणि ते भोकरदनला पाली व संस्कृत भाषा नव्हती, या दोनच भाषा होत्या, या दोन्हीतूनच निवडत होतं. तरी मराठी मी केलं, म्हणजे वाचन झालेलं होतं 10वीपर्यंत. म्हटलं आता कुठंतरी आपल्याला दुसरं साहित्य वाचायचं आलं तर त्याच्या पुढे अपडेट होता येईल, त्यामुळे मी हिंदी निवडलं. हिंदीमध्ये चांगले चांगले लेखक आहे, दिनकर झाले, बरेच असे आहे की त्यांचं साहित्य चांगलं आहे. मग थोडंफार आपल्या भाषेबरोबर दुसरी भाषा अवगत केली तर तेवढं तर आपल्याला थोडं तरी त्याला आपल्या ज्ञानात भर पडत जाते. बरं, शिक्षक नोकरी निवडण्याचं कारण काय? शिक्षक पेशा म्हटलं तर आता स्वतः शिक्षणाची नाळ जोडली जाते, हे एक प्रथम मी सांगू इच्छितो की आपण आज जन्म समजा आपल्या स्वतःला शिक्षणात जोडले, त्यामुळं आपण वाचन आपल्याला येत राहते. आणि विशेष म्हटलं तर आता समाजाचं आता कसं आहे, एक पिढी दर पिढी आता बदलत जाते. तर मुलं आपल्याला वेळ देतात. त्यांचं सगळ्यात अमूल्य म्हणजे मुलं वय राहतं, त्यांचं वेळ देतात सगळ्यात महत्त्वाचं. तर त्या पिढीमध्ये आपल्याला कुठंतरी ते घडवण्याचं, कुठंतरी त्यांचं आपलं कुठंतरी खारीचा वाटा लागतो त्यांच्या जडणघडणमध्ये आपला. आणि त्यांची जडणघडण चांगली झाली तर ते मला तरी वाटतं त्यांचं म्हणजे एक आदर्श शिक्षक किंवा कुठंतरी समाजात आपलं कुठंतरी ऋण राहावं असं मला वाटतंय की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आता. आणि एक कळतंय की समाजासाठी आपण जी पिढी ना, बौद्धिक विकास मुलांचा, आता माझा मराठी माध्यमाचा थोडा निगेटिव्ह प्रभाव पडलेला आहे आता सध्या इंग्रजी माध्यमाच्या बाबतीत, पण तसा नाही तो. कारण की आता त्यामुळे शाळेत जेवढे शिक्षक पाहिजे होते त्यामुळे त्यांच्या अतिरिक्त जे शिक्षक आहे त्यांना अतिरिक्त भार पडला. त्यामुळे ते काय झालंय, ते शिक्षक आता ते पूर्ण टाइम द्यायचं मुलांना जडणघडीत तेवढं देऊ शकत नाही. पण आता नाही होणार, कारण की आता राज्य शासनाने आता शिक्षक भरती बरेचपैकी आता दिलेली, तर बऱ्याच शाळाला शिक्षक वृंद लाभले. त्यामुळे आता ही अडचण दूर होईल आणि चांगलं शिक्षण भेटेल मुलांना. ठीक आहे प्रवीण भाऊ, तुम्ही आमच्या जनसागर 9 मराठी न्यूज चॅनलला ही मुलाखत दिल्याबद्दल आपले धन्यवाद. आणि जे तुम्ही आईवडिलाला श्रेय दिलेलं आहे की गरिबातून मात करून हे शिक्षण तुम्ही पूर्ण केलेलं आहे, आणि ज्या नोकरीमध्ये तुम्हाला रस आणि यश मिळालेलं आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून, म्हणून या तुमच्या कार्याबद्दल, यशस्वीबद्दल आमच्या जनसागर 9 मराठीकडून तुम्हाला धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी सदिच्छा. थँक्यू.